गडकरी साहेब काहीतरी करा. तुम्हाला तर माहिती आहे E20 प्रत्येक पेट्रोल पंपावर लागू झाले. बट आता आमच्या इकडे एक पेट्रोल पंप आहे, इंडियन ऑइलचं आहे पेट्रोल पंप बघू शकता. आणि तिथे मी ॲक्टिवा टाकले आणि त्याच्यात मी E20 टाकलेलं आहे. सीन कसं झालेलं, आता मला 2 दिवसावरून गाडी गचका द्यायला लागला. आता एक्झॅक्टली मला काय रिझन नाही माहीत, तर मी ब्लेम पण नाही E20ला करत. बट इथे सीन काय सांगू का, की डिझेल आणि पेट्रोल हे दोनच नॉब आहेत. त्याच्यात आपण स्पीड बोलतो ना, प्युअर पेट्रोल. एक आता मी गावी राहतो, इलेक्ट्रिकल करून द्यायला पाहिजे. आता समजा मला स्पीड टाकायचं आहे, तर स्पीड कुठून टाकणार? तेवढा डिझेल आणि पेट्रोल हे दोनच इथे नॉब आहेत. आणि असं नाही, हे प्रत्येक पेट्रोल पंपावर हे दोनच आहेत. मी आता राहतो तला तालुक्यामध्ये. तला तालुका आहे, मानगावपासून जर तुम्ही बघायला गेलं तर दोनच नॉब होले पेट्रोल पंप तुम्हाला भरपूर दिसू शकतात. मग आता आम्हाला असं झालेलं आहे ना, की टाकून आम्हाला न टाकताना पण आम्हाला इथेनॉल टाकायची गरज पडते, E20 टाकायची गरज पडते. आणि जर काही पुढे गाडीलाच झालं तर मग ब्लेम आपण कसं करू शकणार तेच सांगा ना. नाही चांगलं कंपनी भाई, इंडियन ऑइलच्या इथे आपण असं बघू शकतो की फक्त दोनच नॉब कंपल्सरी आहेत. म्हणजे आम्हाला